नाशिक महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेचं अखेर ठरलेलं आहे, कारण की विरोधामध्ये लढलेली शिवसेना भाजपसोबत सत्तेमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे। नाशिकमध्ये भाजपचा महापौर असेल तर शिवसेनेचा उपमहापौर होणार आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा सुद्धा भाजपला पाठिंबा असल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपसह शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मनसे सुद्धा सत्तेमध्ये असणार आहे। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती ठाकरेंच्या शिवसेनेच्या पथ्यावर आल्याचं दिसतंय। आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी किरण ताजे आपल्या सोबत आहेत। किरण, ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोधी पक्षनेता होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असं म्हणायचं का? अगदी खरं। आपल्याला माहिती आहे की नाशिकमध्ये भाजप स्वबळावर लढलेलं होतं। शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी यांनी युती केलेली होती, तर ठाकरे बंधूंसह महाविकास आघाडी यांनी देखील या सगळ्या निवडणुकीमध्ये रंग भरलेला होता। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नाशिकमध्ये नेमकं सत्तेत कोण असणार याबाबतची चर्चा जोरदार पद्धतीने सुरू होती। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भाजपनं महापौर आणि उपमहापौर पदाचे देखील उमेदवार दिलेले होते, मात्र रात्री उशिरापर्यंत त्या चर्चा झाल्या। त्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील जे समीकरण आहे त्याच्या अनुषंगाने नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळेला घडामोडी घडल्या आणि त्यानुसार आता भाजपसह शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मनसे नाशिकमध्ये सत्तेत असणार आहे, तर विरोधी बाकावर मात्र या सगळ्या दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेला संधी मिळणार आहे। शिंदेची शिवसेना ही सत्तेत सहभागी झाल्यामुळे विरोधी बाकावर आता ठाकरेंच्या शिवसेनेला संधी मिळणार आहे। त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर महापौर या हिमगौरी आडके भाजपच्या होतील, तर दुसऱ्या बाजूला उपमहापौर हे शिंदेच्या शिवसेनेचे विलास शिंदे हे होणार आहेत। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता नाशिकमध्ये सत्तेचं हे नवं समीकरण पाहायला मिळतंय आणि येत्या काळामध्ये ही संपूर्ण जी स्थिती आहे ती पाहता आता विरोधी बाकावर नेमकं कोण बसणार, कोणाची वर्णी त्या ठिकाणी विरोधी पक्षनेता म्हणून लागणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी या संदर्भातले अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी किरण।